नमस्कार. नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात शिवलिंगपूर नावाचं छोटंसं शांत गाव होतं. त्या गावात भैरव नावाचा शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो फार मेहनती होता, पण त्याचे एकच दुःख होतं, त्याला मूळबाळ नव्हतं. एका वर्षी आषाढ महिन्यामध्ये जोरदार पावसाळा सुरू झाला होता. भैरव आपल्या शेतात नांगरत असताना त्याच्या नांगराला एक साप लागला. साप जखमी झाला आणि कडवडत होता. भैरवने सगळं काम थांबवलं आणि त्या सापाला अलगद उचललं आणि त्याला झोपडीत घेऊन गेला. त्याच्या पत्नीने सापावर औषध केलं, दूध दिलं. त्याने सापाला मारलं नाही तर वाचवलं. ती रात्र खास होती, कारण दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती. रात्री सगळं गाव झोपलं होतं, पण भैरवच्या झोपडीमध्ये चमत्कार घडला. तो साप एक तेजस्वी नागराज बनला. त्याने सांगितलं, मी सर्पराज वासुकी आहे. तू माझं रक्षण केलंस म्हणून तुझ्या घराला मी आशीर्वाद देतो. तुझ्या घरात लवकरच लक्ष्मी येईल. आणि खरंच काही महिन्यात भैरवच्या घरात एक सुंदर मुलगी जन्माला आली. गावात सर्वांनी आश्चर्य मानलं आणि ही गोष्ट सगळीकडे पसरली. तेव्हापासून त्या गावामध्ये प्रत्येक वर्षी श्रावण शुद्ध पंचमीला म्हणजे नागपंचमीच्या दिवशी सापांना मारणं बंद झालं आणि त्यांना दूध, हळद कुंकू वाहिलं जाऊ लागलं. आणि ही परंपरा हळूहळू साऱ्या देशात पसरली. आजही लोक नागपंचमीला सापांची पूजा करतात, कारण कधीतरी कुणीतरी एका सापाचा जीव वाचवला होता आणि तो आशीर्वाद बनून सर्वत्र पसरला. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.